सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असलं पाहिजे, आनंदात असलं पाहिजे. कारण आपण जीवन कसं जगावं, जीवन हे कसं जगलं पाहिजे, हे शिकवणारी जी कला आहे, त्या कलेचे आपण अभ्यासक आहोत, साधक आहोत. आणि ती कला म्हणजे संगीत कला. आपण जर पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृती जर आपण पाहिली तर एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन अशी संस्कृती असलेलं आपल्याला आढळून येतं. या संस्कृतीला अतिशय प्राचीन अशी परंपरा असलेली देखील आपल्याला आढळून येतं. आणि ह्या परंपरेमध्ये किंवा ह्या भारतीय संस्कृतीचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं किंवा या देशामध्ये विविध भाषा आहेत, विविध धर्म आहेत, विविध उत्सव आहेत आणि त्यासोबत अजून एक महत्वाचा घटक म्हणजे या संस्कृतीचा तो म्हणजे विविध ललित कला आहेत. ह्या ललित कला ज्या आहेत त्या आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन कसं जगलं पाहिजे, आनंदात जगलं पाहिजे, जीवनाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे हे शिकवणाऱ्या कला म्हणजे ललित कला आहेत मित्रांनो. आणि ह्या ललित कलांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून जी ललित कला समजण्यात येते किंवा मानण्यात येते ती म्हणजे आपली संगीत कला आहे. आणि त्याच्यामुळं ही संगीत कला अभ्यासत असताना केवळ एक मार्काचा विषय म्हणून नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्णतः बदलून टाकण्याची किमया ज्या कलेमध्ये आहे अशा एका प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा कलेचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून सर्वप्रथम मी 11वीतून जे संगीत विषय घेऊन 12वीत आलेले जे विद्यार्थी आहेत, पास होऊन आलेले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि 12वीच्या वर्गात देखील आपल्याला संगीत विषयाचा अभ्यास करताना संगीताचे 2 पेपर असणार आहेत. एक म्हणजे संगीताचा प्रॅक्टिकल विषय आणि एक संगीताचा थेरॉटिकल सब्जेक्ट. तर थेरॉटिकल सब्जेक्ट जो आहे त्याचं नाव आहे, त्या विषयाचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे की भारतीय संगीताचा इतिहास व विकास, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक असं या विषयाचं आपल्या नाव आहे, थेरीच्या विषयाचं. आणि ज्याचा कोड नंबर आहे 65. आता हा कोड नंबर तुम्हाला मी का सांगितला, कारण आपल्याला वार्षिक परीक्षा देत असताना हा विषयाचा सब्जेक्ट कोड नंबर लिहावा लागतो. तर ह्या ठिकाणी आपण संगीत विषयाचा अभ्यास करत असताना आता 100 मार्काचा हा थेरॉटिकल पेपर आहे आणि ह्याच्यामध्ये काही निबंधात्मक प्रश्न आहेत, काही तुलनात्मक रसग्रहणाचा अभ्यास आहे. म्हणजे समजा आता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचा फरक किंवा वैयक्तिक संगीत, समूह संगीत, त्याच्यानंतर समजा कंठ संगीत असेल, वाद्य संगीत असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. परंतु विषय बारकाईनं अभ्यासत असताना मग आपल्याला एकेका त्या विषयाचा बारकाईनं चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे 12वीच्या वर्गामध्ये. म्हणजे केवळ काय, आजपर्यंत आपण संगीत केवळ ऐकत आलेलो आहोत, गाणे म्हणत आलेलो आहोत आणि त्याचा आनंद घेत आलेलो आहोत. परंतु आपण संगीत विषय घेतलेला असल्यामुळं आणि या विषयाचा आपण अभ्यास करत असताना मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे किंवा संगीत कशाला म्हणायचं, ताल कशाला म्हणायचं, सूर कशाला म्हणायचं, मग संगीताचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात बाबा, कोणते कोणते कलावंत आहेत की ज्यांनी भारतीय संस्कृती किंवा भारतीय संगीत कला ही जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलेली आहे किंवा आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. किंबहुना मी तुम्हाला सांगितलं किंवा आपली संस्कृती जी आहे ती जगाच्या पाठीवर ही प्रामुख्याने ह्याच्यामुळे ओळखल्या जाते की ह्या देशामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कलांचं जतन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या विविध कला ज्या आहेत, आता समजा शिल्पकला, तुम्हाला अनेक कला माहिती आहेत, शिल्पकला असेल, वास्तुकला असेल, चित्रकला असेल आणि त्या ह्याच्यामध्ये नृत्यकला असेल, त्या ह्याच्यामध्ये संगीत कला जी आहे ती संगीत कला देखील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन आणि पारंपरिक अशी कला राहिलेली आहे. आजचा आपला जो सब्जेक्ट आहे किंवा आपला आजचा जो विषय आहे आपल्या या तासिकेचा, तर तो विषय आहे किंवा दैनंदिन जीवनातील संगीताचे महत्व. पुन्हा एकदा विषय आपला निबंधात्मक असा धडा आहे आजचा आपला, किंवा दैनंदिन जीवनात संगीताचे महत्व, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो किंवा इम्पॉर्टन्स ऑफ म्युझिक इन डे टू डे लाईफ. म्हणजे हे संगीताचं महत्व कोणाच्या जीवनात, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, माणसाच्या जीवनात, मानवाच्या जीवनात या संगीत कलेचं महत्व काय आहे बाबा. आणि हा जो आहे तो निबंधात्मक धडा आहे.
आणि हा जो प्रश्न आहे तो दरवर्षी आपल्याला परीक्षेमध्ये अत्यावश्यक येणारा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर जे आहे तुम्ही निबंधात्मक लिहायचं आहे. म्हणजे ह्या निबंधात्मक उत्तरामध्ये उत्तर असं असलं पाहिजे की ते लक्षात आलं पाहिजे का तुम्हाला हा विषय कितपत समजलेला आहे. तर ह्या ठिकाणी दैनंदिन जीवनात संगीताचे महत्व हा जो धडा आहे ह्याचा अभ्यास करत असताना आपण असं म्हणू शकतो की बाबा मानवाचं जीवन हे व्यापक आहे. म्हणजे किंवा मानवी जीवन काय आहे व्यापक आहे. तत्वतःच आपण असं म्हणू शकतो किंवा संगीताचं मानवी जीवनातलं क्षेत्र देखील जे आहे ते अतिशय व्यापक असं आहे. संगीतानं मानवाची पूर्ण जीवन जे आहे ते संपूर्णतः व्यापलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. खरं तर संगीत कला ही आपल्या इतकी अंगवळणी पडलेली आहे की मुद्दामून असं सांगावं लागतं की नाही रे बाबा तुझ्या जीवनात संगीताची कला ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे अंगवळणी पडलेली अशी ही कला आहे की मानवाची सहज अभिव्यक्ती आहे. आपण रोजच या कलेचा उपयोग रोजच काय समजा जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठंतरी संगीताच्या संपर्कात येतो, संगीताचा उपयोग करायला लागतो आणि या कलेच्या माध्यमातून कुठंतरी जीवनाचा आनंद मिळवायला लागतो, मनाची शांती मिळवायला लागतो, जीवन जगल्याचं समाधान मिळायला लागतं. खरं तर एकंदरीत तसंच पाहिलं तर कला ही काय करते बाबा किंवा कलेचा मानवी जीवनात प्रवेश का झाला असेल असा जर आपण विचार केला तर कला ही माणसाला जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे शिकवणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्राचीन काळापासून आपण पाहतो किंवा भारत देशामध्ये विविध ललित कलांचा उपयोग हा मनुष्य करत आलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विविध ललित कलांना महत्वाचं असं स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संगीत ही जी कला आहे त्या कलेला तर अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालंय मित्रांनो. संगीत काय आता केवळ ह्या मागच्या 5-50 वर्षात सुरू झालेली कला आहे का? नाही. तर ही कला अतिशय प्राचीन काळापासून आहे. म्हणजे इतिहास तर आपल्याला असं सांगतो की जवळपास 5,000 वर्षापूर्वीपासून या देशामध्ये संगीत कला ही अस्तित्वात होती किंवा संगीत कलेचा उपयोग आम्ही भारतीय लोक करत आलेलो आहोत. तर अशी ही जी प्राचीन कला आहे, संगीत कला आहे, तिचं निश्चितच माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो किंवा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जगण्यासाठी जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तद्वतः संगीत कला ही देखील आपल्याला जीवन जगण्यासाठी एक अत्यावश्यक असा घटक आहे. ह्या कलेनं आपलं संपूर्ण जीवन व्यापलेलं असल्यामुळं ह्या कलेच्या व्यापकतेची जीवनातील चर्चा करत असताना मित्रांनो निश्चितच मर्यादा येतात. म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत किंवा लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत किंवा दिवसाच्या सुरुवातीपासून ते दिवसाच्या शेवटीपर्यंत किंवा रात्रीपर्यंत किंवा मानवाच्या किंवा ह्या विश्वाच्या निर्मितीपासून विश्वाच्या अंतापर्यंत किंवा अणुरेणूपासून हे ग्रहगोल जे तारे आहेत त्यांच्यापर्यंत ही संगीत कला अशी व्यापक आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. सर्व ठिकाणी जर आपण पाहिलं तर संगीताचं अस्तित्व आपल्याला सहजच जाणवायला लागतं. आता केवळ मानवी जीवनातच संगीताचं महत्व आहे असं नाही, तर आपण जर थोडं बारकाईनं पाहिलं तर निसर्गातील प्रत्येक घडामोडीमध्ये देखील आपल्याला संगीताचं अस्तित्व पदोपदी जाणवतं. म्हणजे मग पक्ष्यांचा किलबिलाट असेल किंवा जलधाराचा आवाज असेल किंवा एखाद्या नदी वाहत असताना त्याचा सुंदर असा मंजूळ असा ध्वनी असेल किंवा कोकिळेचा मधुर असा स्वर असेल, हे जे अनेक घटना आपल्याला निसर्गातल्या दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं किंवा संगीताचा प्रत्यय आपल्याला त्या ठिकाणी यायला लागतो. काही तत्ववेत्ते तर असं म्हणतात, इथपर्यंत म्हणतात किंवा आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये तर काही असे दाखले आहेत की या विश्वाची निर्मिती ही नादातून झालेली आहे किंवा हे संपूर्ण विश्व जे आहे नादातून साकारलेलं आहे असं तत्ववेत्यांचं म्हणणं आहे. आणि हा नाद जो आहे किंवा हे लय तत्व जे आहे, आता संगीताच्या आधारभूत वस्तू कुठल्या आहेत? स्वर आणि ताल. तर हे दोन्ही जे घटक आहेत त्या घटकांचा प्रत्यय आपल्याला निसर्गातील प्रत्येक घडामोडीमध्ये यायला लागतो. विशिष्ट प्रकारचा ध्वनी असेल त्याच्यामध्ये आपल्याला संगीताचा प्रत्यय यायला लागतो. इतकंच नाही तर आता ह्या विश्वातल्या ज्या घडामोडी आहेत ज्या अनेक ग्रह गोल तारे एकमेकांभोवती फिरायला लागलेले आहेत किंवा आपण असं
आपण शाळेपासून असा अभ्यास केलेला आहे, आपल्याला माहिती आहे. किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. मग ही पृथ्वीची जी स्वतःभोवती फिरण्याची एक गती आहे किंवा लय आहे, तर ती एक विशिष्ट प्रकारची लय आहे असं आपण म्हणू शकतो, की त्या ठिकाणी आपल्याला लय तत्व दिसायला लागतं. किंवा माणसाचं जर आपण जीवन पाहिलं शारीरिकदृष्ट्या, तर त्याच्या हृदयाची स्पंदनं असतील किंवा त्याच्या हृदयाची धडधड असेल किंवा नाडीचे स्पंदन असेल किंवा माणसाचं बोलणं असेल, चालणं असेल, तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारची लय दिसायला लागते. खरं तर आपण असंही म्हणू शकतो मित्रांनो, की बाबा या संपूर्ण विश्वाची निर्मितीच लय तत्वाच्या आधारावर झालेली आहे की काय, असं आपण निश्चित म्हणू शकतो. म्हणून आपल्याला असं दिसतं किंवा केवळ मानवी जीवनातच नाही, तर निसर्गातील प्रत्येक घडामोडीमध्ये देखील संगीताचा प्रत्यय आपल्याला यायला लागतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लय तत्व, नाद तत्व यांची जाणीव आपल्याला निसर्गातून व्हायला लागते. असं ही जी संगीत कला आहे, तर ह्या संगीत कलेचं जर आपण व्याख्या पाहायला लागलो, समजा आता 11वीच्या वर्गात तुम्ही विविध व्याख्या अभ्यासलेल्या आहेत, 1-2 संगीताची अतिशय सरळ साधी सोपी अशी व्याख्या मी तुम्हाला शिकवलेली आहे. किंवा गायन, वादन आणि नृत्य या 3 कलांच्या समूहाला संगीत असं म्हणतात. सोपी व्याख्या. त्याच्यानंतर अजून एक व्याख्या आपण करू शकतो, किंवा साथ, संगत आणि संगती म्हणजे संगीत. साथ, संगत आणि संगती म्हणजे संगीत. त्याच्यानंतर 12वीच्या वर्गात जर आपण अजून एक व्याख्या आपण चांगली अभ्यासाला आपल्या समोर येऊ शकते किंवा आपण अभ्यासू शकतो, ती म्हणजे भरत मुनींच्या भरताचे नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये भरत मुनींनी काय केलेली व संगीताची व्याख्या, तर विविध रस आणि भावभावनांचे प्रतिनिधित्व करणारी अभिव्यक्ती म्हणजे संगीत. काय सांगायला लागलो मी तुम्हाला व्याख्या, की विविध रस आणि विविध भावभावनांचे प्रतिनिधित्व करणारी अभिव्यक्ती म्हणजे संगीत. आता विविध भावभावना म्हणजे विविध भावभावनांशी किंवा भावभावनांचा संबंध म्हणजे मानवी समाज आहे, मानवी जीवन आहे. प्रत्येक व्यक्ती हसायला लागतो, रडायला लागतो, रागात यायला लागतो, उड्या मारायला लागतो, आनंदात उड्या मारायला लागतो, आपला आनंद व्यक्त करायला लागतो. म्हणजे विविध मानवी जीवन जे आहे मित्रांनो, ते विविध भावभावनांनी युक्त असं जीवन आहे. म्हणून ह्या संगीत कलेचा संबंध मानवी जीवनाशी जवळ आलेला आहे. की संगीत कला आपण काय करतो, संगीताच्या माध्यमातून आपण काय करतो, तर आपल्या मनातील विविध भावभावना ज्या आहेत त्या कुठंतरी स्वरतालाच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो. संगीताचे माध्यम जे आहेत स्वर आणि ताल किंवा हे जे घटक आहेत, ह्या घटकांच्या द्वारे आपल्या मनातील आनंद आपण व्यक्त करायला लागतो किंवा आपल्या मनातील एखादा दुःख असेल तर ते दुःख व्यक्त कर. विविध भावभावना, जसं एखादा चित्रकार असेल समजा, त्याने एखादं निसर्गातलं सुंदर असं चित्र पाहिलं, तर त्याच्या मनामध्ये विविध भावनांचा कल्लोळ झाला. मग तो काय करायला लागतो, किंवा कुठेतरी एखादा कागद घ्यायला लागतो, त्या कागदावर सुंदर असं चित्र काढायला लागतो आणि मग त्या चित्रकलेचे जे घटक आहेत, कागद, पेन्सिल असेल किंवा विविध रंग असतील, ब्रश असतील, ह्याच्याद्वारे कुठेतरी एक सुंदर चित्र काढायला लागतो, त्याच्यामध्ये विविध रंग भरायला लागतो आणि आपल्या मनातील भावभावना त्या कलेच्या द्वारे व्यक्त करायला लागतो. तसंच संगीत ही कला जी आहे, ह्या कलेच्या द्वारे मनुष्य काय करतो, विविध भावभावनांची अभिव्यक्ती करतो, भावभावना प्रकट करतो, व्यक्त करतो. आणि म्हणूनच संगीताचा संबंध हा सामान्य माणसापासून ते असामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला संगीत कला आलेली दिसते. मग त्यासाठी तो काही केवळ शास्त्राचा अभ्यास केलेला असेल किंवा शास्त्रीय संगीत शिकलेला असेल ह्याची काही गरज नाही. कोणीही व्यक्ती, एखादा मुलगा समजा तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी असेल, वर्गात कंटाळा येऊ लागला, समजा बोर व्हायला लागलं, तर सहजच कुठेतरी चुटक्या वाजवायला लागतो आणि एखादं गीत गुणगुणायला लागतो. मग सिनेमाचं गीत असेल, ज्याच्या त्याच्या आवडीचं गीत असेल, किंवा रस्त्याने एखादा व्यक्ती जायला लागलं, किंवा आपण असंही म्हणू शकतो पहा की प्रत्येक व्यक्ती हा बाथरूम सिंगर असतो. म्हणजे प्रत्येकाला संगीत कला, याचा अर्थच असा आहे की मानवी जीवनाचा, दैनंदिन जीवनाचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येते की विविध असे प्रसंग येतात, की विविध अशा घटना असतात की त्या वेळेला मनुष्य काय करायला लागतो, संगीत कलेचा उपयोग करायला लागतो. म्हणजे आपल्या आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी
किंवा आपल्या दुःखामध्ये कुठेतरी आपल्या सोबत राहण्यासाठी म्हणून संगीत कलेचा उपयोग करायला लागतो. म्हणजे संगीत कला जर आपण पाहिलं तर विविध पद्धतीनं ह्या संगीत कलेचा उपयोग मनुष्य करत आलेला आहे आणि इतिहासानं संगीताचं वेळोवेळी महत्व सिद्ध केलेलं आहे. एवढंच नाही मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो किंवा पृथ्वीच्या अंतापर्यंत ह्या कलेचं महत्व अबाधित असं राहणार आहे. एक गोष्ट खरी, किंवा संगीताचं स्वरूप बदलेल. पूर्वीच्या काळी समजा ध्रुपदधमार असेल, नंतर ख्याल गायन आलं, नंतर शास्त्रीय संगीतातले विविध गीत प्रकार आले, ठुमरी आली, तराणा आले, किंवा अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं मागच्या 100-200 वर्षामध्ये चित्रपट संगीत, तुम्हाला सर्वांना आवडणार असं संगीताचा प्रकार, चित्रपट संगीत असेल, नाट्य संगीत असेल, भावगीत असेल, भक्तिगीतं असतील, हे अनेक गीतांनी आपलं जीवन काय झालेलं आहे, समृद्ध झालेलं आहे मित्रांनो. आपलं जीवन समृद्ध करण्याचं, आपलं जीवन आनंदित करण्याचं फार मोठं असं काम आपली ही संगीत कला करायला लागते. परंतु ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही. ती इतकी अंगवळणी पडलेली संगीत कला की मनुष्य सहजच एखाद्या कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळी आपल्या घरात जर आपण पाहिलं तर आपले आजी आजोबा असतील तर काय करतात, ते नकळत कुठेतरी रेडिओ लावायला लागतात. सुंदर एखादं सकाळी लताजींचा एखादा अभंग आपल्या कानावर पडायला लागतो आणि घरातलं वातावरण कसं व्हायला लागतं, प्रसन्न व्हायला लागतं. म्हणजे संगीत कला जर आपण विचार केलं तर मानवी जीवनामध्ये, माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये एक अत्यावश्यक अशी गोष्ट आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. आणि तसं पाहिलं तर शिक्षणाचा काय अर्थ आहे पहा, आपण जर पाहू शिक्षणाचं व्याख्या काय सांगता येईल आपल्याला, की व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, केवळ विविध विषयांची माहिती घ्यायची नाही, तर व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. आणि हा व्यक्तिमत्वाचा विकास नकळत कुठेतरी घडवणारी गोष्ट म्हणजे आपली संगीत कला आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की राजे महाराजे असतील, ऋषीमुनी असतील, किंवा आधुनिक काळातील तुमच्या आमच्यासारखे कॉम्प्युटरच्या युगात वावरणारे, वैज्ञानिक युगात वावरणारे लोक असतील, प्रत्येकाने संगीत कलेचा आपल्या जीवनात उपयोग केलेला दिसून येतो. बरं, स्वर आणि ताल हे जे घटक आहेत त्या घटकांचं प्रत्येकाला निसर्गतः आकर्षण आहे. जे शिक्षणाचा एक वेगळा अर्थ काय आहे, किंवा निसर्गदत्त मिळालेल्या ज्या काही देणग्या आहेत तुम्हाला, त्या देणग्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास करणं. मग आता माणसाला स्वर आणि तालाचं आकर्षण ही मिळालेली निसर्गदत्त अशी देणगी आहे. आणि ह्या देणगीचा उपयोग करूनच मनुष्य आपल्या जीवनात संगीताचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये करायला लागलेला आहे. आणि संगीत ही कला, मानवाला असं लक्षात आलं किंवा संगीत कला ही आपल्या मनावर परिणाम करणारी कला आहे. संगीतातील स्वर ताल जे आहेत ते कुणाच्याही मनावर पटकन परिणाम करणारे असे घटक आहेत. म्हणजे संगीत कला जी आहे ती माणसाच्या मनाला मोहून टाकणारी आहे, मनाला आनंदित करणारी आहे, मन रिझवणारी आहे. संगीत कला समजण्यासाठी मनुष्य एखादा शिकलेलाच असला पाहिजे, किंवा एखादा श्रीमंतच असला पाहिजे, किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा समूहाचाच असला पाहिजे असं नाही. तर संगीत ही सर्वांची गरज आहे. मानवाची सहज अभिव्यक्ती म्हणजे संगीत कला आहे. आपण अनेक उदाहरणांद्वारे सांगू शकतो. समजा एखादा आपण रस्त्याने जात असो, समजा एखादा गारुडी असेल, 4 प्रेक्षक गोळा करण्यासाठी कुठेतरी विविध प्रकारचे वाद्य वाजवायला लागतो, बासरी वाजवायला लागतो, ढोलक वाजवायला लागतो आणि लोक त्याच्या भोवती गोळा व्हायला लागतात. किंवा आपण जर अजून थोडं वरच्या पद्धतीनं पाहिलं, समजा अजून चांगल्या पद्धतीनं जर उपयोग समजा पाहिलं व्यवहारामध्ये, तर अनेक साधू संत आपण पाहतो की ज्यांनी समाजाला प्रबोधन करण्याचं फार मोठं असं कार्य केलेलं आहे. आता आपला महाराष्ट्र देश तर किंवा आपला मराठवाडा जर आपण पाहिला तर तो साधू संतांची भूमी राहिलेली आहे. मराठवाड्यातच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये देखील आपण, आता मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर संत एकनाथ असतील, किंवा रामदास स्वामी असतील, किंवा संत तुकाराम असतील, किंवा जनाबाई असतील. जनाबाईंच्या विविध ओव्या किती प्रसिद्ध आहेत. तुकारामांचे अभंग असतील. आता हिंदी भाषिक कवी जर आपण पाहिले किंवा संत पाहिले, संत कवी, तर सूरदास असतील, मीराबाई असतील, संत कबीर असतील, किंवा पुरंदरदास असतील, सूरदास असतील, अनेक वेगवेगळेचे हिंदी संत आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे पहा, की त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी संगीताचा उपयोग केलेला आहे. आता अनेक रोजच्या व्यवहारामध्ये आपण पाहतो की आपल्या गावामध्ये, समजा आता आपण ज्या देगलूर गावामध्ये राहतो त्या गावामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या गावातून दरवर्षी पंढरपूरला
वारकऱ्यांची वारी जात असते. तर ती वारी जात असताना कुठंतरी जे वारकरी आहेत आपण पाहतो किंवा टाळ मृदंगाच्या साथ संगतीमध्ये ते पंढरपूरला जायला लागतात. म्हणजे संगीत कला जी आहे ते जे इतकं अंतर चालून जातात, ते जात असताना कुठंतरी त्यांना कुठंतरी त्या श्रमाचा विसर पडायला लागतो. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो किंवा श्रमाचा विसर पडण्यासाठी किंवा श्रमाची तीव्रता कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग अनेक लोक करत आलेले, कष्टकरी लोक, अनेक शेतकरी असतील, अनेक आता विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील आपण पाहतो. तर ते लोक संगीताचा उपयोग करायला लागलेत आणि संगीताच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात श्रमाचा कुठेतरी विसर पडायला लागतो. म्हणजे या ठिकाणी आपण आजच्या खरं तर हा विषय जो आहे किंवा हा जो निबंधात्मक धडा आहे तो अतिशय व्यापक आहे. तुम्हाला या ठिकाणी विविध उदाहरणांच्या द्वारे संगीताचं महत्व आपल्याला स्पष्ट करायचं आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो किंवा मानवाच्या दैनंदिन जीवनात, त्याच्या वैयक्तिक जीवनात, त्याच्या सामाजिक जीवनात किंवा आध्यात्मिक जीवनात, सांस्कृतिक जीवनात अनेक असे आपण क्षेत्र पाहतो की त्या क्षेत्रांमधला विकास हा मनुष्यानं संगीताच्या माध्यमातून घडवून आणलेला आहे. म्हणूनच आजच्या आपल्याला अजून एक तासिका घ्यायची ह्या विषयावर निबंधात्मक धडा आहे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाबा संगीत कलेचं स्थान जे आहे माणसाच्या जीवनातलं ते ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी इंग्रजी साहित्यकार जो म्हणलेला आहे किंवा आपल्याला संस्कृत मध्ये सांगतायत, कालिदास असं म्हणतात किंवा साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषानहीना. म्हणजे कालिदास असं इथपर्यंत संगीताचं महत्व स्पष्ट करतात किंवा ज्या व्यक्तीला साहित्य आणि संगीत कलांची आवड नाही तो व्यक्ती म्हणजे शेपटी नसलेला प्राणी आहे. तर आपण पुढच्या तासिकेमध्ये मित्रांनो अजून मानवाच्या दैनंदिन जीवनातील संगीताचे महत्व आपण अभ्यास करू. अतिशय विस्तृतपणे हा निबंधात्मक धडा विविध उदाहरणांद्वारे तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण अशा पद्धतीने थोडक्यात संगीताचा अभ्यास केला. हसत खेळत आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढच्या पिरियडमध्ये आपण पुन्हा भेटू.